तर नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आली आहे शिरूरला आणि हा रूम रेंटने दिलेला आहे ना। तर काय झालं, थोडासा रूमचा पाईपचा प्रॉब्लेम झाला, तो दुरुस्त करायचा होता म्हणून आली होते। तर इथं फक्त एकच मुलगा राहतो, कामाला येतो, तर तो गेलेला आहे कामाला, चावी दिलेली आहे। तर तो पाईप वगैरे दुरुस्त करून घ्यायचा होता म्हणून आलेली आहे। अजून भरपूर कामं आहेत, गावाला आलेली आहे। कारण कविताचे मिस्टर आहेत ना, त्यांचं ऑपरेशन झालेले आहे, त्यांना भेटायला जायचं आहे, गावाला जायचं आहे, आईकडं जायचं आहे, परत सासूबाईंकडं पण जायचं आहे। तर आता खूप उशीर झालेला आहे, हेच काम भरपूर वेळ गेलं। तू साबण लावला काय आता? त्याने नाही निघणार दादा। तर रोशन आलेलं आहे माझ्यासोबत आणि त्यानेच ते पाईपाचं केलं दुरुस्त, दुकानातून सामान घेऊन आला होता। रूमच्या पाठीमागचा एरिया तुम्हाला दाखवते, शेती पाठीमागं। तर पाठीमागं बघा अशी मका आहे, कांदे लावलेत, तिकडं जरा लसूण आहे मला वाटतं, इथं लसूण आहे आणि त्याच्या पलीकडे परत कांदे आहेत, मस्त हिरवगार कांदे आहेत। आणि इथं मका आहे, खाली छोटी छोटी मका आहे, इकडं आहेत कांदे। मस्त एरिया आहे। तर असा हा 1 RK आहे आणि त्याच्याच बाजूला एक 1 BHK आहे। हा वरती जायला जिना आहे। रोशन काय आलेला आहे, तर चला आता निघाला रे। ऋतू आणि ऋतूची मम्मी झोपली का? हाय ऋतूची मम्मी, हाय। हा इकडे बघ ना, काय कितवीला आहे तू? होय, मग बाबूची तुझी भेट होती का? होते होय, चालते। काय ग खुडी दे आजी? हरभऱ्याची भाजी आती येणार आहे ना आता, मग तिला भाजी द्यायची। तू पुण्याला होती ना? होते, पण आले ना, पायले दुखतोय तेव्हा गेले होते बाबा। आणि मग आता ती मग शिरूरला आलेली आहे, तिच्या दिराचं दुखत आहे का, हिरामनचं ऑपरेशन झाले, तेव्हा मग ती गेली तिकडे भेटायला त्यांना आणि मला म्हणली हरभऱ्याची भाजी फोड। पण ती हरभऱ्याची भाजी अशी बघ किती आंब आहे त्याला, ते पाखरांनी खाली रे पार, लई नाही खाल्ली, कायची मस्त खाली। हे जवस आहे ना, ते जवशी म्हणलं उलशी भाजी फोडून द्यावं तिला, नाही का? किती हिरवगार जवस आहे, हिरवगार आहे किती, ते मग हिरवगार आहे। पण हरभऱ्याची भाजी बाखरांनी पार खाल्ली ना, सशाने, ससा लई खातोय। खरं खाल्ली का? कुठं काय कस काय कळत? शेंड शेंड पार खाल्ल्या सशाने। ओके, तो शेंडा खाल्ला, ओके तो तुटलेलं आहे। मग हरभऱ्याची भाजी करीन ना आत्या, आहे का नाही? तिला लय आवडती, ती म्हणते मला लय आवडती भाजी, बरीच खोड पाठक आत्याला आवडती, पण एवढी भाजी खावा पाटीला आत्याला, त्यांना लई भाजी आवडती त्या म्हणल्या। पण आता कवा का हे करावं, काल गेलो होतो आम्ही अर्धी यावाला बरं का। कोणत्या? आळंदीत गेलो होतो, परत साईबाबाला गेलो, साईबाबा केला, परत गजानन महाराज केला, लय देव केलं काल। भाजी करू लागा,
एवढी आंब नाही भाजी. आंब असली का भाजी चांगली लागते भारी. थोडंफार आहे ना. आंब करड्याची भाजी काढावा उलशी. आता आत्या आल्यावर दुसरा व्हिडिओ काढू. आता एवढं बाद झालं. आता सगळा बटाटा हे झाल्यावर भेटू आपण परत. या कोंबड्या 2-3 दिवस झालं पुण्याला गेलं तर खायला नाही. कशाने भाकरीला असं भिजून भाकरी टाकल्यात. कणा कणा खात्यात. आता भुका लागल्या त्यांना. ए सगुणा काय झालं? कशाला शिंगात घातलंय तो सरट घालून? बरं खाऊ नको. ए पुरे सरट खाऊ नको सुटन तू. चराट खाऊ नको म्हणलं का तो हटकून चराट खाशील. अशी तर बाई तो हुशार झाली. बाई काय लय हुशार झाली बाई. मग काय सगुणा बाई लय भारी झाली तू. आरचे ए आरचे तू का ग बसली बाई? तू मला भेटली नाही. कुलं गेली एखादी म्हणते बाया. तू कुलं गेली होती ग? मला कमवत नव्हतं बाया. हां काय करते बस. लय येडी येतो यारची. आणि ही सगुणा. सगुणे ए सगुणा. सगुणाला लय गंठन बाया. मोकार घातले गळ्यात बाया. मग काय सगुणा. मग काय सगुणा. म्हणून म्हणजे बाया मला आज कमलं नाही बाया. तू नव्हते तर खरंच बाया कमलं नव्हतं. मला नव्हतं कमत. लय गंठण झाले तुझ्या गळ्यात बरं का सगुणा. कमी करायला पाहिजे.